आणि वलवली बी आहे. तिसरा सामना वलप आणि पाल आहे. चला सामना सुरू करायचा. व्यासपीठावरचे पाहुणे पिसारवेनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण. बॅटिंग करत असताना दोन सलामीवीर. आज आपण पाहतोय वीरा 11 खिडूकपाड्याचे दोन आघाडीचे फलंदाज भावेश उल्वेकर आणि फलंदाज पाहूया राहुल उल्वेकर. नॉन स्ट्रायकर एंडला 4 षटकांचा पहिल्या फेरीतील पहिला सामना. चांगला सामना आपण पाहतोय. चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणारे आमदार चषक 20-23 हे पर्व आणि आज चौथी रात्र. पहिला चेंडू 7:18. यस उमेश भोईर खिडूकपाडा आणि रोशन पाटील मुरबी स्टेजवर यावं अंकुश पाटील यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. तर पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉपला आणि सुरुवात चांगली पाहायला मिळाली. भावेश उल्वेकरच्या बॅटमधून आहे तो फटका. दणदणी चौकार. डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने करणारे फलंदाज नेहमी सर्वांना आवडतात. भावेश उल्वेकर डावाची सुरुवात चौकाराने केली. डावात फलकावरती एकूण 4 आहेत. गोलंदाजी मार्कवर विजय. आक्रमणाचा प्रयत्न. चेंडू वयमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होणार का? डिफिकल्टीज होत्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फाईन लेगला. बॅक टू बाउंड्रीज मिसफिल्ड आणि सुरुवात मात्र चांगली झाली. आता भावेश उल्वेकरच्या बॅटमधून सलग 2 चौकार. एकूण धावा 8. थँक्यू SDC. तर सुरुवातीला भावेश उल्वेकरचा तडाखा पाहायला मिळाला. 2 चेंडूमध्ये 8 वर खेळलात. जिथे बॅटिंग करताना आपण पाहतोय खिडूकपाडा संघ. एकूण धावा आहेत त्या 8. विजय पवार पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा 4 धावा फाईन लेगला. पहिला चेंडू लॉंग स्टॉपला, दुसरा फाईन लेगला. भावेश उल्वेकर नेक्स्ट बॉल. हा खोदून काढलाय डीप कडे लॉंग ऑफला. 3 चेंडूवर प्रयत्न खूप छान. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया. तितक्या वेगानं धाव सुद्धा पूर्ण केल्या 2. तर एकूण धावा 10. खिडूकपाडा राहुलचा संघ त्याच्या विरुद्ध पिसारवे. विजय पवारचे 3 चेंडूमध्ये तो ठरला महागडा. 4 षटकामध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या सेट करावी लागते आणि तो प्रयत्न भावेश उल्वेकर रॉयल कलंबोलीसाठी खेळणारा व्यावसायिक खेळाडू आणि आता मात्र आपल्या गावासाठी खेळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र साथ मिळत नाही आणि चेंडू गेलाय. पंचांचा इशारा जरूर येईल. 4 धावा मिळतील. बॅटच्या स्वरूपाने हा चौकार पाहायला मिळाला. महाराष्ट्र की सुरुवात चांगली झाली. हर हर महादेवचा नारा सुद्धा आपण इथे पाहिला. व्यासपीठावर पाहुणे या सामन्याचा आनंद घेत असताना. तर नक्कीच 22 तारखेला महागुरूंनी माहिती दिली श्रीरामचा नारा अयोध्येमध्ये होणार आहे. मात्र इथे विकेट दिनेशने पकडला. या विकेटची गरज होती. पहिला धक्का. गावातील आदरणीय व्यक्तिमत्व गुरुनाथ ठाकूर इथे उपस्थित असेल तर स्टेजवर यावं. किरण पाटील आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आहेत. तुम्हाला इन्व्हाइट करतात. स्वागत आहे. आणि सागर अतिशय चांगल्या प्रकारे आपण माहिती दिली खऱ्या अर्थाने की येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा
भारत देशाचे पंतप्रधान सबका साथ सबका विकास नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी साहेब अशा अनेक देशातील दिग्गज नेते मंडळींच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने तो लोकार्पण सोहळा श्रीराम मंदिर संपन्न होणार आहे आणि निश्चित स्वरूपात 22 तारखेला एकच नारा असेल की जय श्रीराम. नक्कीच 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हेमंत पाटील आम्ही पाहतोय सिद्धी करवल्याचे आयोजक शिवभक्त हिंदू कट्टर हिंदू समर्थक यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचं धन्यवाद देऊया. तर एकूण धावा धाफलकावरती 14. ऑन साईडला इथे मात्र बॅटिंग खूप चांगली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय हा दमदार फटका. डीजे सूरज इथे आपण पाहतो आता ज्यांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला सर्वच्या सर्व चेंडूची पूर्तता ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे ते रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार तथा कोलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हिमांशू इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रवींद्र भुईर आमचे परममित्र त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. रविदादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. शून्यातून विश्व कसा निर्माण केला जातो त्याचा ज्वलंत उदाहरण पाहतो. रवी मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती एकूण धावा आपण पाहिल्या तर 18 आहेत. विजय पवारचं षटक संघासाठी महागडं ठरलं. राहुल उल्वेकर साहिल उल्वेकर आला. आता साहिलनं डावाची सुरुवात केली. 1 चेंडूमध्ये 4 धावा. त्यानंतर आपण पाहतोय भावेश उल्वेकर एकूण त्याने 5 चेंडूचा सामना केला. 3 चौकार आले. वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं 14. क्रमांक 3 वर साहिल उल्वेकर. डावाची सुरुवात त्याने केली होती मात्र आता राहुल कार्पेटच्या माध्यमातून चेंडू कव्हरकडे खेळतोय. सिंगल जरूर मिळूया. 1 धाव मिळणार. दबाव निर्माण करावा लागेल. मिनी वानखेडे मैदान आहे. वलभचं मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. सातत्यानं फलंदाजीला योगदान देणारं मैदान. मात्र आता आपण सामना पाहतोय खिडूकपाडा राहुलचा संघ. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विकास पाटील. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचेल मात्र डिफिकल्ट. तितक्या वेगानं धावसुद्धा पूर्ण केली. वेगानं धावा पळून काढल्या आपण पाहिलं 2. एकूण धावा धावफलकावरती 21. साहिल उल्वेकर 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान 6. राहुल त्याला साथ देतोय. राहुल उल्वेकर सुद्धा आक्रमक फलंदाज आहे मात्र त्याला अजून संधी मिळाली नाही. विकास पाटीलचे षटक पहिल्या षटकामध्ये महागडं 18 धावा आल्या आणि आता सेकंड ओव्हर. विकास पाटील समोर उभा आहे. राहुल उल्वेकरला साथ देत असताना साहिल उल्वेकर बॅकफुटला जाऊन फटका खेळला डीप फाईन लेग कडे. यस कुठली संधी नाहीये. येईल हा चौकार. मिळतील 4 धावा. तर नक्कीच व्हेरी क्लोज आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धावफलकावर 25. एक गडी सुद्धा बाद झाले. साहिलला मात्र सूर गवसला. 3 मध्ये 10. बॅकफुटला जाऊन चेंडू येतो थेट आमच्या व्यासपीठाकडे. आता साहिल उल्वेकर बरसला. त्याची बॅट मैदानावर बोलतोय. यंगेस्ट क्रिकेटर आहे. नक्कीच महागुरू आपण पाहतोय स्वर्गीय दिबा पाटील साहेब. 12.5% सरकारला ज्यांनी नमवलं. पनवेल जासई आणि आगरी समाजाचे पहिले वकील. अन्यायासाठी त्यांचा संघर्ष आपण पाहिला आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव मिळणार ही आनंदाची गोष्ट. तर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, धावा 31 आहेत. धावांची आघाडी चांगली आहे. इनसाइड सर्कल पॉईंटकडे क्षेत्ररक्षक साहिल उल्वेकर. भावेश उल्वेकरला आपण रॉयल 11 कलंबोलीमध्ये पाहिलं. साहिल उल्वेकर एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे, ज्याला आम्ही रबल बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं होतं मानगरला. मात्र आता तो 5 चेंडूमध्ये 16वर खेळतोय. 31 धावा. खोदून काढलं या चेंडूला. स्टेडी क्षेत्ररक्षक तैनात आहे. गुड फिल्डिंग. पिसारवे संघ थोडा बॅकफुटला गेलाय, मात्र इथं डोकं वरती काढावं लागेल. संघ थोडा पिछाडीवर. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या आणि या षटकामध्ये आपण एकूण धावा पाहिल्या आता 32 झाल्यात. या षटकामध्ये 14 आल्या. 2 षटकामध्ये पिटाई पाहायला मिळाले. साहिल उल्वेकर खेळतो 6 मध्ये 14. भावेश तितका आक्रमक खेळला, तो खेळला वैयक्तिक 5 मध्ये 14. आता 2 षटकामध्ये आघाडी मिळणार का पिछाडी मिळणार हे जरूर पाहूया. मात्र वळूया आपण पुन्हा एकदा DJSTC. पहिली माझी सुरुवात अतिशय सागरचा दमदार संगीत ऐकलं की भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा. मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांनी नाव दिला लोकनेते दिबा. 2 षटकं संपलीत. थोडासा अडचणीमध्ये. आता पिसारवे संघाला कमबॅक करणं महागुरु महत्त्वाचं आहे. अमोल म्हात्रे हा चेंडू आपण त्याचा जरूर डॉट पाहिला. आतापर्यंत 32, जिथे बॅटिंग करताना विरा 11 खिडूकपाडा. दोन्ही संघामध्ये यंगेस्ट आहेत. साहिल उल्वेकर एक अष्टपैलू खेळाडू. भावेश राहुल स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप खिडूकपाडा संघाकडे सुद्धा आहे. ताकदीचा प्रचंड वापर स्टेट हिट करतोय. साहिल उल्वेकरच्या बॅटमधून आणखीन एक टॉप शॉट. येईल हा षटकार. तर नक्कीच व्यासपीठावर आम्ही पाहतोय सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब, राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. नक्कीच आपण पाहूया. नक्कीच महागुरु साहेबांचं कौतुक करावं लागेल. जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा नाही तर अगदी तळागाळामध्ये कुठेही गावाखेड्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, जसं आपण एक धून ऐकली प्रत्येकच्या शब्दाला जागणारे असं हे व्यक्तिमत्व. आतापर्यंत 3 चेंडू षटकार आलाय. बॅटच्या मधोमध हा तडाका लांब लचक यू जीट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. 6 धावेसाठी षटकार. व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे हरिभक्त पारायण श्री भरतबुवा पाटील वल्लभ आणि त्याचबरोबर प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. 10 चेंडू 29. साहिलची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यंगेस्ट प्लेअर आहे. वय सुद्धा त्याचं सुधीर कमी असेल. अंडर 20 आहे. अफलातून सुपर क्लास. 3 षटकार संदीप सर आपण पाहिलेले. 2 चौकार. गोलंदाजी पिटाई कशी करायचे दाखवून दिलं यंगेस्ट क्रिकेटर जो वैयक्तिक खेळतोय. 10 मध्ये 29. 10वा धावफलकावरती 44. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सुरू केलाय विरा 11 खिडूकपाडा या संघानं. नेक्स्ट बॉल. या षटकातील 3रा षटकार. साहिल उल्वेकर बरसलाय. आतापर्यंत 11 मध्ये वैयक्तिक खेळतोय 35. ग्रेट हिटिंग.
अमृत 10 मध्ये स्वतः खेळतो आता 35, संघाची धावसंख्या 50. आक्रमणाचा प्रयत्न, कॉन्फिडन्स लेवल त्याची वाढले. आतापर्यंत थर्ड ओव्हर 3 षटकं संपली, धावा 50 आहेत. तर पुढचा सामना कोलवाडी गावदेवी कुलदैवत कोलवाडी आणि वलवली बी रिपोर्टिंग करायचं. टॉस लगेच होणार आहे. क्षणाचाही विलंब न करता दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय. कोलवाडी संघ उपस्थित झालाय. मी वलवली संघाला विनंती करेन, वलवली बी आपण लगेच या. तर व्यासपीठावर वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय लक्ष्मण शेठ पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मणदादा, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि यानंतर लढत असणार आहे बघा वलवली विपक्ष कोलवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावं. वल्लभ विपक्ष कोलवाडी आणि स्पर्धेचे नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. आणि कोलवाडी क्रिकेट संघाचं नाव आहे हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी, अर्थात रविदादा भोईर या ज्यांनी आम्हाला चंदू पुरस्कृत केलेल्या आहे. स्पर्धेमध्ये पूर्णतः 12 डझन त्यांच्या सुपुत्राच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ खेळणार आहे. चौथं षटक अमोल म्हात्रे आलाय. अमर पाटील आपण जरूर पाहूया. पिसारवे खिडूकपाडा. आतापर्यंत बॅटिंग लाईनअपचा विचार केला 50 ओलांडल्यात. 4 षटकामध्ये 50 धावसंख्या एक तगडी धावसंख्या असते, हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. आता अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. राहुल उल्वेकरला फारशा संधी मिळाला नाहीये, जो फलंदाजीचा कणा समजला जातो. आक्रमणाचा प्रयत्न, भावेशची चांगली सुरुवात होती. साहिलचं दमदार योगदान. साहिल एकपात्री अभिनय दाखवतो. आतापर्यंत 12 मध्ये 35 वर खेळतोय आणि संघाची धावसंख्या 53. टॉस लगेच होणार आहे. जेव्हा सत्र संपेल तेव्हा टॉस होईल आणि त्यानंतर पाहुण्यांचा सन्मान सुद्धा होणार आहे. सन्माननीय अरुण शेठ भगत या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं करूया आपण मनापासून हार्दिक स्वागत. 4 चेंडूचा खेळ बाकी. धावा धाफलकाव 53. हा डॉट बॉल. कमबॅक अमर पाटील कडून कमबॅक. सुरुवातीच्या तिन्ही गोलंदाजांना मार खाल्ला. 18-14-18. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये 18 आणि आता हे चौथं षटक. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूमध्ये 3 दिल्या. गुड बॉलिंग. ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, येतोय साहिल उल्वेकरच्या बॅटमधून चौकार. 14 मध्ये 39 आणि संघ पोहोचलाय 57. तर नक्कीच आपण इथे पाहूया. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. फाईन लेगला काय अप्रतिम फटका खेळलाय साहिल उल्वेकरनं. 14 मध्ये 39. 4 षटकांचा सामना. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 2 संघ आज क्वालिफाय होतील. 10चा लॉर्ड्स आहे. अमर पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न. साहिलवर विश्वास आहे. तुमचा स्वतःवर असलेला विश्वास खूप महत्त्वाचा असतो. व्हाईट बॉल इथे बेनिफिट जरूर मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास दाखवला साहिल उल्वेकरनं. 14 मध्ये 39. 58. बॅटच्या मधोमध हा तडाका. चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक आणि साहिलचा झेल सोडलाय तिथे. ही केली चूक. आतापर्यंत पुन्हा एकदा आपण लक्ष वेधूया. ही मिस्टेक पाहायला मिळाली. सुरुवातीचे 3 चेंडू चांगले होते, त्यानंतर व्हाईट बॉल, चौकार. आता 2 आल्या. समोर साहिल उल्वेकर. 15 मध्ये 41. संघाची धावसंख्या 60. वीरा 11 खिडूकपाडा 60 वर पोहोचलाय. 60. शेवटचा चेंडू. ग्रेट हिटिंग. प्युअर बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. 16 मध्ये खेळला 47. एकटा नडला. तुफानी खेळी. टोटल रन्स पाहूया आपण 66. 67 रन्स टू विन. साहिल उल्वेकर ग्रेट बॅटिंग. तर साहिलचं अभिनंदन अविनाश शेठ उल्वेकर माजी सरपंच पालेबुद्रुक यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. तत्पूर्वी प्रथमतः आपण नाणेफेक इथे मान्यवरांचा सन्मान करू. मी आदरणीय श्री लक्ष्मण शेठ पाटील वल्लभ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय
अरुण शेठ भगत साहेबांचा स्वागत इथे केला जाणार आहे की आदर्शवत आपुलकी ज्यांच्या यशाच्या शिखरावर राज करते, असे म्हणतात की ज्यांच्या जगण्यामुळे अनेकांना जगता येतो, अनेकांना संघर्ष करता येतो. राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना जात धर्म पंथ समाज न पाहता ज्या नेतृत्वाने अनेक माणसं जोडण्याचं काम केलं, ते सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचा स्वागत इथे केलं जात आहे. त्यानंतर कृष्णा शेठ पाटील साहेबांचा सन्मान, अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक यांचा सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच खेळ तिथे स्टार्ट असेल बघा. आणि उलवेकर आहे, धावा सुद्धा जास्त इथे जमवलेले आहेत खेडूपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. अविनाशदादा उलवेकर 4,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. कृष्णाचेर पाटील साहेब माजी सरपंच पडगे 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. संगनायक कोलवाडी वलवली हिमांशू इथे नाणेफेक केले जाईल. तर दोन्ही संघ आहेत का रे? एकच आहे. VRCची वलवली आहे तत्पूर्वी. तर मी इथे आपण पाहतो भारतीय जनता पार्टी वल्लभ व हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 ही स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे. आणि आजच्या दिवशी आपणा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब उपस्थित आहेत. साहेब आपणास आमची विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं. भारतीय जनता पार्टी वलभ व जय हनुमान क्रिकेट संघ वलभ यांनी प्रकाश ज्योतामधील या स्पर्धा इथं माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नावाने इथं आयोजित केलेले आहेत. खरोखर अतिशय चांगलं भव्य दिव्य असं मैदान आणि बघायला अतिशय मस्त असं वाटणारं हे मैदान. आणि या मैदानामध्ये खेळणारे खेळाडू मी त्या साहिल उलवेकरचं मनापासून अभिनंदन करीन की मगाशी कॅप्टननी सांगितलं की आम्ही 50 धावा काढू, पण मला वाटतं आत्ता किती काढल्या? 66 धावा काढल्या. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त धावा साहिलच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित सर्व मान्यवर कृष्णा शेठ पाटील, अविनाश उलवेकर, खांडेकर, अंकुश पाटील, दीपक उलवेकर आणि नवनाथ कुटारकर, सर्व उपस्थित मान्यवर आणि खऱ्या ज्यांच्या मुलं हा सामना उठून ऐकायला मजा येते असे आमचे महागुरू आणि पवन भोईर आणि दुसरे सर्व कॉमेंटर म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीची कॉमेंट्री करता, म्हणून मॅचला अजून उत्साह येतो. आणि म्हणून मी सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देईन की जसा साहिलनी खेळ केला तसे आता पिसारवाल्यांनी बॅटिंग तशी करावी आणि जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि खेळाडूंना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांनी इथे एक मौलिक आपले विचार मांडल्याबद्दल आमचे सर्व आयोजन सहकारी इथे अंकुश पाटील, स्वामी पाटील, केशव टेंबे, आशिष आहेज, युवराज, त्याचबरोबर अभिजित, नरेश पाटील, सर्व आमचे सहकारी बालाराम पाटील, प्रकाश खाडेकर, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपला अरुण पाटील, महेश पाटील, त्यांच्या सर्व जे हनुमान क्रिकेट संघातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि पुढील सत्रासाठी बोलतो आमचे सहकारी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम मुरबी. यापूर्वी आपण आवाज ऐकला सागर मांडवकर नेरे यांचं. नाणेफेकीसाठी मात्र हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. चेंडू जर इथे विकेटवर पडलं आणि तुम्ही उपस्थित राहिले नाहीये तर इथे दंडित केले जाईल संघाला. परेश शेठ पाटील, उद्योजक वल्लभ. हॅलो, धन्यवाद महागुरु, धन्यवाद सागर. तो थैंक यू. चलेंगे मैदान की तरफ. आए हुए तमाम क्रीड़ा रसिकों का करते हैं स्वागत और चलते हैं मैदान की तरफ.
इस बीच जो मुकाबला यहाँ पर चल रहा है दोनों टीमों के बीच में, एक तरफ है वीरा 11 खिड़ुकपाड़ा और दूसरे तरफ है वंश एंड कनव 11 पिसारवे। लेकिन 4 ओवर के इस मैच में पहले बल्लेबाजी की खिड़ुकपाड़ा टीम ने और 66 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। एक बड़ा टारगेट है इस समय टीम वंश एंड कनव 11 पिसारवे के सामने, लेकिन बड़ा जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है क्रिकेट की भाषा में। लेकिन यहां से राहुल उल्वेकर जो पहला ओवर लेकर आए हैं, इससे पहले जो गेंद राहुल ने फेंकी थी टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकली थी बिल्कुल, लेकिन इस मर्तबा इस गेंद को वही रखा, टप्पा वही रखा, लेकिन यहां से गेंद बल्लेबाज के बिल्कुल सामने से गई, सीने के सामने से गई है, जो यहां से डॉट गेंद निकली है। हाँ ये देखिए यहाँ से ये इससे पहले ऐसा ही किस्सा था। राहुल भी जान रहे हैं कि थोड़ी सी लाइन बिगड़ रही है, 2 वाइट यहां पर अब तक आए हैं। आज शोर शराबा पहले मैच से दिख रहा है मेरे को। खिड़ुकपाड़ा के बहुत दर्शक आए हैं ऐसा लगता है, जबकि पहले बल्लेबाजी कर रहे थे। क्या बल्लेबाजी थी साहिल उल्वेकर की, मानो बरस रहे थे। अब यहां पर चेस करना है तो बरसना होगा पिसारवे टीम के बल्लेबाजों को। देखिए यहां पर बहुत कोशिशें हो रही है बीच मैदान के अंदर, क्योंकि जो बल्लेबाज इस समय खेल रहे हैं विजय पवार और मंगेश मात्रे। विजय पवार इसके अंदर काफी दमखम है, यदि लग जाएगा तो निश्चित तौर पे ये टोटल भी कम पड़ सकता है, इतनी ताकत है इस बल्लेबाज के अंदर। लेकिन उनके सामने तेज गेंदबाज राहुल उल्वेकर हैं। बहुत से मर्तबा इस खिलाड़ी ने बहुत मैदान के अंदर अपनी हुकूमत प्रस्थापित की है, वही राहुल उल्वेकर। ये देखिए क्या गेंद थी। आज पनवेल टेनिस क्रिकेट .in PTC के माध्यम से एक अच्छा काम बिल्कुल केडी, क्योंकि सामने यहाँ पर पॉइंट दिया है तो निश्चित तौर पे आसानी रहेगी। देखिए ये गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, अंपायर सुनील पाटिल सर का इशारा आता हुआ 4 रन का। चलिए पहला ओवर। तर रोशन पाटील यांचं व्यासपीठावर आगमन. रोशन आपले स्वागत आहे. विश्वनाथ म्हात्रे आपले मनपूर्वक स्वागत आहे. स्वपन खाडेकर आपले स्वागत. नाणेफेक केली जाणार आहे, सन्माननीय आहे. तर कृष्णाशेठ पाटील आणि प्रभाकर शेठ पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो. यावं प्रभाकर दादा आणि कृष्णाशेठ. माजी सरपंच पडगे कृष्णाशेठ पाटील साहेब, वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ पाटील, प्रभाकर शांताराम पाटील वल्लभ आणि कृष्णाशेठ पाटील साहेबांना आम्ही ते आमंत्रित केलेलं आहे. इथे नाणेफेक केली जाणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते एका बाजूला कोलवाडी, तर त्यांचा प्रतिस्पर्धी हिमांशू 11 इंटरप्राइजेस कोलवाडी आणि विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ वलवली. कृष्णाशेठ पाटील साहेब, प्रभाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल विठ्ठल रखमाई वलवली. फक्त आता डिसिजन कालबाचे आपल्याला. thank you. ओवर टू कमेंट्री बॉक्स. यस थैंक यू महागुरु. चेसिंग चल रही है बिल्कुल. यहाँ से 67 रनों का लक्ष्य है. ऐसे में पहले ओवर में तकरीबन रन आ चुके 8 रन. अब जीतने के लिए समीकरण की बात करें तो निश्चित तौर पे इस वक्त गेंदें बची हैं 18 और रन चाहिए तकरीबन 59 रन. 59 काफी बड़ा टारगेट अब बनता चला जा रहा है. इस वक्त शुरुआत देखिए काफी तगड़ी होती हुई खिड़ुकपाड़ा टीम की तरफ से.
वीरा 11 खिड़ुकपाड़ा इस नाम से टीम आज खेल रही है। सामने है वंश एंड कनव 11 पिसारवे। देखेंगे यहाँ पर स्क्रीन के ऊपर जो 47 रन बनाए थे साहिल उलवेकर ने, काफी उम्दा पारी खेली थी। आने की कोशिश शरीर को लगी कि सिंगल मिलेगी, क्योंकि सिंगल के साथ यहाँ पर मंगेश शक एंड के ऊपर, लेकिन विजय पवार को मौका मिला है। लेकिन विजय पवार की देखिए बल्लेबाजी, 3 गेंदें उन्होंने खेली, एक भी रन खर्च नहीं किया, एक भी रन यहाँ अपने खाते में अब नहीं जोड़ा है। तो यहाँ से कहीं ना कहीं अब इस बल्लेबाज को सोचना होगा, क्योंकि वक्त पूरी तरह से निकलता चला जा रहा है। वक्त काफी कम है, गेंदें कम होती जा रही हैं, 24 में से 7। लेकिन यहाँ पर पटकी हुई गेंद थी, उछाल भरा ये शॉट था, बिल्कुल थर्ड मैन क्षेत्र में खेला हुआ स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर। विजय पवार के बल्ले से आता हुआ यह पहला चौका। विजय पवार यहाँ पर जो इस पिसारवे टीम के लिए निर्णायक खिलाड़ी माना जा सकता है, जिसके अंदर दमखम पाने की कोशिश, लेकिन इस मर्तबा देखेंगे रन तो लिया गया है। यहाँ से लेग बाज के रूप में ये रन यहाँ से आता हुआ 14 रन। जब ऐसे कुछ किस्से होते हैं तो निश्चित तौर पे जो खिलाड़ी होते हैं उन्हें ये थ्रो यदि लगाते तो निश्चित तौर पे यदि लग पाती तो शायद मौका भी मिल सकता था। ऐसे मौके लेने भी चाहिए। एक 22 के रूप में 1 रन, 14 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। ओह बहुत ही बेहतरीन। देखिए बल्लेबाजी तो अच्छी, लेकिन गेंदबाजी भी उससे बेहतर हो रही है, क्योंकि कोई कसर नहीं छोड़ रही आज यहाँ पर खिड़ुकपाड़ा टीम। पूरी तरह से जोश में आई है इस मैदान के अंदर, क्योंकि 3 रातों से उन्होंने पूरी तरह से इस मैदान का अभ्यास किया होगा। राहुल उलवेकर के ऊपर से कवर का अप्रतिम प्रयास, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए मंगेश मात्रे के बल्ले से आता हुआ शानदार छक्का। जे सूरज अतिशय चांगल्या दमदार संगीत ऐकलं आपण उमेश भोईर खिडूपाडा स्टेजशी संपर्क साधावा, आपलं स्वागत केलं जाईल। इस पीछे गेंद पूरी तरह से बाहर खेलने की कोशिश की थी, लेकिन फिर भी यहाँ पर पल्ले के पल्ले गेंद नहीं। यहाँ से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 10 के औसत से यहाँ पर रन बनाए जा रहे हैं, 20 रन 20। कोई विकेट नहीं गंवाए हैं। मंगेश मात्रे खेल रहे 7 गेंदों में 12, तो विजय पवार खेल रहे हैं 5 गेंदों में 4। ये जो रन है ना, ये रन कहीं ना कहीं कम आ रहे हैं विजय पवार के बल्ले से। अब 12 गेंदे हैं और 47 रनों की जरूरत है। मुश्किलात जरूर है। एनालिसिस देखिए आप किस तरह से, जिस तरह से यहाँ पर 16 गेंदे साहिल उलवेकर ने फेस की थी और 47 भावेश उलवेकर ने अच्छा साथ दिया। 5 गेंदों में 14 राहुल उलवेकर, 3 गेंदों में 4। गेंदबाजी में विजय पवार जो पिछले मैच में, लेकिन राहुल उलवेकर की गेंदबाजी भी काफी सटीक रही है पहले में ओवर में। साहिल के बाद अब भावेश उलवेकर आए हैं। क्योंकि देखा जाए तो खिड़ुकपाड़ा टीम यानी कि काफी सीनियर प्लेयर इस खिड़ुकपाड़ा गांव में निश्चित तौर पे कई सालों में देखे हमें, जिसमें धनाजी भोईर होंगे, दादा भोईर, उमेश भोईर यहाँ पर हैं, से कई गुरुनाथ दादा अच्छा योगदान दिया है। आप यहाँ से विजय पवार और उठाने की कोशिश है। देखिए विजय पवार ने यहां पर बिल्कुल दिखा दिया, ये आशा दिखाई है टीम पिसारवे के लिए। 6 रन स्वयं
कुछ ऑब्जेक्शन है, तीसरे अंपायर को अंदर जाना है। तीसरे अंपायर यानी थर्ड अंपायर जो थ्रो ऑब्जेक्शन है, हाँ, तो यहाँ से ही चेक किया जाएगा। हाँ यस बिल्कुल, ये कर सकते हैं आप। ऐसे हो रहे टेक्निकल है, अपने पास टेक्नोलॉजी है, तो इसका इस्तेमाल भी होना चाहिए बिल्कुल। और हमारे अंकुश पाटिल की ये प्रतियोगिता है, स्वामी पाटिल की ये प्रतियोगिता जिस तरह से फूल और फल रही है। अगला मैच हिमांशु इंटरप्राइजेस गावदेवी कुलदैवत कोलवाड़ी बनाम VRCC वलवली। फिर से उठाने की कोशिश थी लेकिन गेंद हवा में है। मारुति आए हैं कैच के नीचे और ये यहां पर विकेट। विजय पवार, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में। जरूर अब समीकरण कहीं ना कहीं बदलता हुआ नजर आ रहा है। गेंदे बची है 11 और जीतने के लिए 41 रन। वलवली 10 गेंदे और 41 रन। वलवली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेले आहे। विठ्ठल रखमाई निर्णय त्वरित कालवाचा आहे। जर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारले असेल तर सामना संपल्यानंतर तुम्हाला मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं आहे। कमिटीचा डिसिजन आहे। ओ टू संदीप पाटील सरांकडे बोलूया। थैंक यू महागुरु। बिल्कुल अब देखिए 10 गेंदे बचे 41 रन। ये टारगेट अब बड़ा बनता चला जा रहा है पिसारवे टीम के ऊपर। गेंदबाजी में हम देख रहे हैं भावेश उलवेकर, मारने की कोशिश, बिल्कुल यहां से बीट होते हुए एक और डॉट गेंद की समाप्ति। पिसार पहने की हमारे राजेश महादे, और वलवली के विनायक पाटिल, आपको कॉमेडी बॉक्स में आना है स्कोरिंग के लिए। एक और डॉट गेंद। ये खासियत है इस गेंदबाज की। भावेश ने जान लिया है कि क्यों ना गेंद बल्लेबाज को चकमा दिया जाए, क्योंकि ऐसी 2 गेंदें उन्होंने फेंकी। देखिए स्लोअर गेंद किस तरह से स्विंग कर रहे हैं यहाँ पर, और बिल्कुल इस वक्त डॉट के ऊपर डॉट चली जा रही है गेंदें। लेकिन इस मर्तबा प्रॉपर टाइमिंग है, मिड विकेट पूरी तरह से क्लियर है। 6 रन। तो ये छक्का आया है। देखिए पहली गेंद के ऊपर महागुरु छक्का आया था, उसके बाद 3 गेंदे डॉट, उसमें विकेट, लेकिन 5वीं गेंद के ऊपर ये छक्का आया है। 32 रन। अभी भी 7 गेंदे 35 रन। ये गेंद निर्णायक हो सकती है, लेकिन इस बीच आउटसाइड ऑफ स्टंप वाइड करार, अतिरिक्त रूप में 1 रन। स्कोर 1 से आगे आता हुआ 33 रन। मंगेश मात्रे और अमर पाटिल। मारने की कोशिश, यहां से एक गेंद डॉट, और इसी के साथ इस ओवर में रन खर्च किए भावेश उलवेकर ने 12, 13 रन और 1 विकेट प्राप्त किया। अब समीकरण 6 गेंदे 34 की जरूरत। ठीक है, तर सन्माननीय रविदादा इथे आम्ही पाहतो प्रमोददादा आगलावे विद्यमान पोलीस पाटील कोलवाडी यांचं आगमन झालेलं आहे। प्रमोददादा यावं का आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे। काफी अच्छा योगदान है इन दोनों
मान्यवरों का बिल्कुल रविदादा भोईर और प्रमोद जी अगलावे, अंकुश पाटिल इनके काफी क्लोज है। तो 6 गेंदे अब जीतने के लिए 34 रन चाहिए। हमारे भास्कर दादा अगलावे वो भी यहाँ पर हैं। हाँ, और पहली गेंद प्रॉपर टाइमिंग, गेंद सीमा रेखा के बाहर, यह आता हुआ शानदार छक्का। छक्का आया है, 5 गेंदे 28 रन। तो क्या है ये? हाँ, जब 6 में 34 की जरूरत थी, छक्का आने के बाद देखिए पूरी तरह से खिड़ुकपाड़ा टीम टेंशन में आई है। क्लोज खिलाड़ी को रखा गया है, लेकिन कुछ रूल होते हैं जब आप वहाँ पर रखते हैं तो ऐसे में अंपायर की इजाज़त लेकर ही उसे खड़ा होना पड़ता है। थोड़ी सी वो मिस्टेक करता है तो वहाँ पर अंपायर उसे दंडित भी कर सकते हैं। तो बहुत से बातों का, लेकिन मेरे ख्याल से ऐसे खिलाड़ी जब भी रहे हैं कुछ फायदा ज़्यादा हुआ नहीं है रवि दादा, क्योंकि सामने से बहुत मर्तबा ऐसे नज़दीक भी खड़े हुए हैं खिलाड़ी, लेकिन जो मारने वाला होता है ना वो दमखम भी दिखाई लेता है। देखिए यहाँ पर एक सिंगल आई है, क्योंकि टारगेट काफ़ी बड़ा है, लेकिन इतना टारगेट बड़ा है तो क्यों डरे, ये सोचना भी चाहिए। लेकिन डर हमेशा होता है, मन के अंदर डर होना भी चाहिए। 4 गेंदे बचे और जीतने के लिए 27 की दूरी है। विनायक पाटिल आए हैं, कल बहुत अच्छा योगदान दिया था विनायक आपने, आज भी देंगे। 4 गेंदे 27, गेंदबाजी में अक्षय ठाकुर, यह अच्छी गेंद थी। खूबसूरती के साथ खेलने का प्रयास जरूर था, लेकिन ये इस शॉट से काम नहीं चल सकता। अलॉन्ग द कारपेट बिल्कुल राहुल उल्वेकर गेंद की तरफ आए तब तक सिंगल मिली। सिंगल के साथ यहाँ पर स्कोर में तब्दीली होती हुई 41 रन। देखिए अभी भी 26 रन चाहिए, गेंदें बची है 3। हमारे मुरबी के रोशम पाटिल, प्रेमनाथ 11 टीम कैप्टन, और जिनके माध्यम से काफ़ी बड़ी प्रतियोगिता जनवरी के महीने में आपके खिदमत में हाजिर होने वाली हैं। एंड में बिल्कुल रोशन पाटिल आइए, आपका भी स्वागत है। उमेश भोईर यहाँ पर आए हैं, उनका भी स्वागत है। खिड़ुकपाड़ा टीम के बिग सपोर्टर्स। 3 गेंदे 26, मारने की कोशिश, लॉफ्टेड हिट, और मंगेश मात्रे के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का। मंगेश मात्रे के बल्ले से छक्का आया है। बिल्कुल हमारे बालाराम म्हात्रे पिसारवे के यहाँ पर आए हैं तो उनका भी हम स्वागत करते हैं। 3 अब गेंदे बची है, 2 रन चाहिए 20। तर JD पाटील पिसारवे यांचं आगमन इथे झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत। हाँ, जेडी मात्रे, बहुत बड़े इंसान है जेडी मात्रे। टीम पैकर्स भी रहते हैं हमेशा। मारने की कोशिश, लेकिन शरीर को लगी गेंद, रन नहीं मिलेगी। यहाँ पर डॉट गेंद नहीं है। अब 47 रन स्कोर कार्ड के ऊपर 20 चाहिए। तर पिसारे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक राजेश शेठ महादे यांचं आगमन झालेलं आहे। राजेश शेठ यावं आपण व्यासपीठावर, आपलं वल्लभ ग्रामस्थांच्या वतीने सरसे स्वागत आहे। तो 1 गेंद अब बची है और 20 रन औपचारिकता भरा हुआ है इस मैच में, बिल्कुल औपचारिकता से यह क्रिकेट। लेकिन अंतिम गेंद के ऊपर मंगेश मात्रे के बल्ले से आया यह शानदार छक्का। उम्मीदें कायम थी, लेकिन 14 रनों से यह मैच में शिकस्त मिली टीम पिसारवे को। हाँ, बॉल लेके आइए। हाँ, बॉल फेंक दीजिए अंदर। बॉल इधर इधर इधर। तर इथे खिडुकपाडा क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन। पिसारवे क्रिकेट संघाने आमदार चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार। आणि विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ वलवली लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी। तो चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ। साहिल उल्वेकर
16 गेंदों में 47 रनों की नायाब पारी खेले और टोटल बहुत ही अच्छे मैदान के ऊपर लेके गए। और साहिल उल्वेकर आइए, आपको ये मैन ऑफ द मैच का खिताब देकर नवाजा जाएगा। तो अगले सत्र के लिए फिर से एक बार जुड़ेंगे हमारे सागर मांडवकर। तर इथे हरिभक्त परायण श्री गोरख पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत अविनाश शेठ बुलवेकर यांच्या वतीने खिडूकपाडा क्रिकेट संघ